गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आहे रक्षाबंधन, तर आज मी लवकरच आंघोळ केली आहे। आंघोळ करून आता मला देवपूजा करायची। घर कालच मी साफसूफ करून घेतले होते सगळं, की जसं की वरचं जाळं वगैरे काय असतं ते। तर आता घरं आवरायचे, बेडशीट चेंज करते। मी जे त्या दिवशी बेडशीट घेतल्या होत्या त्या बेडशीट मला आज सगळ्या टाकायच्या आहे। मस्तपैकी घर आवरायचं आहे। घर आवरून झालं की गौरी गेली आता आंघोळीला। गौरी आंघोळीनं आली का मग काय शुभ मुहूर्त आहे त्याच्यानुसार ती तिच्या भावाला ओवाळेल। तिचं ओवाळून झालं का आम्हाला स्वयंपाक करायचं आहे। तर आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे पुरणपोळी, पुरणपोळी, खीर, आमटी, भात, मेथीची भाजी आणि पनीरची भाजी आणि भजी, एवढं सगळं बनवणार आहे। तर बघूया आता सगळं बनवायला किती वेळ लागतो किती नाही। तर आज मी त्या ज्या बेडशीट आणल्या होत्या त्या टाकणार आहे, तर त्या तुम्हाला मी दाखवते। आणि आज आईकडे पण जायचं आहे। आईकडून मग मला माझ्या सासऱ्यांकडे पण जायचं आहे, जसे की गौरी तिच्या बाबांना पण ओवाळते, तर तिकडे पण आम्ही जाणार आहे। तर तुम्ही बघत राहा महाराष्ट्राची गौरी। आज मी तुम्हाला दाखवते त्या बेडशीट आणल्या होत्या त्या कशा दिसतात ते घरामध्ये। त्या दिवशी ज्या बेडशीट आणल्या होत्या त्या मी टाकल्या आज, तर बघा त्या बेडशीट कशा किती सुंदर दिसतात ते। हे बघा, ही आहे छोट्या बेडची बेडशीट, इतकी सुंदर बसली आहे आणि चारी बाजूने एकदम मस्त खोचता आली तिला खरं तर। आणि हे तिचे उशांचे कवर। आता दुसरी बेडशीट टाकते मी, अजून ती टाकली का तुम्हाला दाखवते। गौरी आली आता आंघोळ करून, गौरीचं दाखवते तुम्हाला लुक अजून रेडी नाही झाली ती, फक्त आंघोळ करून आली आणि असं सिंपल सोबर ड्रेस घातला आहे। तर आता हे बघा, ही बेडशीट आहे त्या दिवशी जी घेतली मी, मला असं समोरून दाखवते। हा माझा बेड आहे, खूप सुंदर वाटते आहे, खूप सुंदर। व्हाईट कधी पण घरामध्ये एकदम असं उठून दिसतं व्हाईट कलरच्या बेडशीट। तर हा असा बेडशीट मी टाकली आहे। कमेंट करून सांगा कशा वाटतात ते तुमच्या बेडशीट। सुंदर मिळाल्या, मला खूप आवडल्या। चारी बाजूने अशा व्यवस्थित खोचता आल्या आणि अशी टाईट बेडशीट बसली आहे, जेणेकरून ती दिवसभर अशी व्यवस्थित राहील, म्हणजे आड्या पडणार नाही त्याला। चला, भरपूर झालं बेडशीटचं कौतुक आता। तर आता मला देवपूजा करायची म्हणून मी चालली आता देवपूजनची तयारी करते आणि लगेच स्वयंपाकाला लागते। स्वयंपाक करायचा आहे, तो स्वयंपाक करून सगळ्यांना जसं की आईला डबा द्यायचा आहे, माझ्या सासऱ्यांना द्यावा लागेल आणि परत आम्हा सगळ्यांना जेवण करायला पण स्वयंपाक भरपूर, म्हणजे जवळपास आम्ही 4 आणि ते 2 6 आणि ते 7-8 जण आहेत। तर 7-8 जणांचा स्वयंपाक करायला वेळ लागेल आणि पटपट आवरते आता। आणि पूर्णाचा स्वयंपाक म्हटला की त्याचा खूप राट राहतो, म्हणून त्याच्यापेक्षा लवकरच आवरून आता लवकरच स्वयंपाकाला लागते आणि तुम्हाला दाखवते पुरणपोळ्या कशा होतात ते। घरातले सगळे कामं आवरून झाले आणि गौरी अशी रेडी झाली बघा। गौरीने साडी घातली आहे, तुम्हाला अशी आहे ना जरा पुढे जडात जरा तिकडे जा गौरी, पाठीमागं चालत बघू दे मला, मागून जा पुढं। अशी रेडी झालेली म्हणजे आता चला, आता माझी पण तयारी करायची आहे मला। आधी तर आता स्वयंपाक करायचं सगळं झालं आहे आवरून कामं बिमं, आणि आता स्वयंपाक करते पहिले आणि मग रेडी होते मी पण। झाली तुझा कधीचा टाइमपास चालू आहे? जा गौरी ताट घे। असं पूर्वेला कर, पूर्वेला, त्याला म्हणा पूर्व दिशा कोणती बोलण्यात व्हिडिओ राहिला।
त्याच्यासाठी चांगलं काहीतरी माग, त्याला सद्बुद्धी दे देवा, त्याला चांगला मार्गावर जाऊ दे, चांगलं नोकरी लागू दे. ताट खाली ठेव आता. तीन मार, चार नको मारू. अजून एक. पेढा खाऊ घाल. तांदूळ लावले गौरी त्याला. किती वेळा ओवाळला बेटा? पाया पड त्याच्या. एवढे पैसे टाकले ना माझ्या लेकरांनी. कशाला त्याच्या पड, तू तो मोठा आहे. पडली ग माझी राणी. डोकं ठेव. अरे माझा राजा. झालं मग, मी ओवाळलं असतं पण माझ्या तयारी नाही ना आता. बाबाकडे जायचं ना, ड्रेस घाल मग. जाऊ, तुला नाही आवडत तर. आईला दाखवली असते ना साडी. ड्रेस सोबत घे, बाबाकडे जाऊ आणि बाबाकडून तसंच मग हिरोईन पा. आणि माझा दादा बाबू दाखव तोंड. तोंड दाखव ना. चांगला लाग. गौरीने अशी पूजा केली. हे असं ताट गौरीने केलं होतं, जे की गौरीने तिच्या भावाला ओवाळलं आणि तिला तिचे जे पण काही आहे पैसे दादाने 2,000 का 3-4 हजार रुपये टाकलेले आहेत तिला. तर बघा, चला ती जी आता रेडी होती आहे. तर आता मी पण रेडी होते आणि आम्ही जातो जरा माझ्या सासऱ्यांकडे जायचे, त्यांच्याकडे भेट घेतो, त्यांना राखी बांधतो. जेमीने गौरी राखी बांधेल आणि तसंच माझ्या आईकडे जाते आणि मग घरी येते. मग बघू संध्याकाळचा काय प्लॅन आहे, तसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेलच. असं लवकर उठला ना सकाळी की डोकं दुखायला लागतं काम करून. तू AC चालू ठेवला आहे का? तू बंद करते, येते पुसायला आता दीदी. AC लावून दिला येईल. साडी सोडली आणि आता ड्रेस तिने घातलाय. दाखव पूर्ण ड्रेस. मागे हो थोडी, हो अजून माग. हां, असा लुक. ड्रेस छान दिसतोय, मस्त वाटतंय, सुंदर आहे. जो त्या एक्झिबिशनमधून घेतला होता आणि जो काल तिने दाखवला होता तुम्हाला तो ड्रेस आहे. आता मॅडमचा आराम करायचा टाईम झाला आहे. मॅडम आता आराम करतील. AC लावून दिला आहे मॅडमनी. मी कशाला जाऊ? माझं पाय पाय गौरी व्हाईट आहे चादर. पाय असे खालीच ठेव. मॅडम आता झोपल्या. मॅडमला आता काय मस्त झोप येईल. चालली ग बाई, माझं लय डोकं दुखायला लागले. चला तुम्ही आता बाहेरून लावू का ग? बाहेरून दार लावते आणि तयारी करते. बाबाकडे नाहीकडे जायची करते मी. आता निघणार ना, मला उलटी येईल आता. नको काही नाही ते काही गोड नाही येते. मी आता डोकं दुख्याची दवा आहे. थोडी पे, हळू पे, हळू एकदम. काय पण सांगतो जरा. काय काय पाणी
अगं पण तू आताच तर गेली तिथून काय घरी करू जाऊन करताय ते. आजकाल तर लवकर उठली ना तरी बी डोकं दुखतं. डोकं धुतलं तरी डोकं दुखतं. परेशान केलं तुम्ही काय पाहते कधीची. हा ती चायपत्ती टाकते ती तबूत आहे ना ते. 5 लिटर दूध घेते. डोकं थांबायचं जरा पण लावून घेते. आई काय पण सांगतं खरं. कडू तुला काय आहे. देणार आहे मी? कडू आहे का? जास्त नाही. गौरी काय करतीये? हा का मावती तू इकडे ये ना. बाबा हॉल तिकडे बेडरूम मध्ये बसले. नाही तुम्ही पडा ना. काय दिलं माहित नाही आहे मला कडू. पडा दादा मी. आई काय आहे ग? कडू त्या पाल्याचं पान असं तर मी सांगू तुला. खाल्लेलं सगळं वर आहे. डोकं दुखायची दवा आहे. डॉक्टरने घरातच बनवली आणि मला दिली. आयुर्वेदिक डॉक्टर. तू अशी बसली म्हणून उजेड नाही येते तुझ्या तोंडावर. तिथे ते बघ तुम्ही. पुढे गेला बाबा किती लांब. नवऱ्या. आई उलटी येईन का? नाही. असं भावला. इकडं तरी ऊनच चांगलं येते. काय दिले माहित नाही आणि प्यायला पण लय कडू कडू लागते. आई इकडून सगळी हवा येते. दरवाजा लाव का? किती हवा येते घरात. नाही ग उन्हात दिसतंय का नाही काय माहिती. काही दिसत नाही उन्हामध्ये. अशी हवा चालू आहे खूप बाहेर. हव्याचं पाणी दिलंय का? कसलं पाणी दिलंय काय माहिती आहे नाही. काय आहे गाई आहे? हो आहे का? इकडे ये. उठू नको बरं. अगं फेकत नाही. ये इकडे हळूहळू पे डोकं बंद होईल. अगं तुझं हे दाखवते गार्डन. सारखं फोन चालू. आईच्या इथे गार्डन खूप भारी होतं पण आईने सगळं कमी करून टाकलं. आळूची पानं काय मिरच्या आहे. आळूची पानं आहे. खायचे पानं आहे. अजून तुळस आहे. कोरफड आहे. लई डोकं गर करतो हाच. दिसत नाही याच्यात क्लिअर.
बसतात नाही मी बसली. मी बसली ना, तर मी तर इथंच बसली आल्यापासून. काय आहे? तुझं आलं का? कोणाचा व्हिडिओ? नाही गाणे लागले होते. भक्त प्रल्हाद कोण बांधती? सांग आता स्टोरी. आता मी ऐकलाय पण सांग, तू बरोबर सांगते, सांग ना. कोणतरी भजन असते त्याचे काय माहिती मी ऐकलं नाही अजून. थांब त्याच्यावर लाव याच्यात मग ऐकून. त्याला कोणतरी डोकं आंध्र का होते काय डोकं दुखतं ना आणि ते पाळीसाठी मी दवा करून ठेवली. ए बाई जा, आम्ही तिकडे तुम्ही. काय होतं माहित नाही, लई कडू होतं. डोकं दुखते. हे गाणं लई येतंय. कोण टाकलेलं? टाकल्याने लागताय ते गाणे. रक्षाबंधनचे. हा सगळे रक्षाबंधनचे गाणे लागताय. कोणी कोणी टाकले असते, नाही, व्हिडिओ आले नाही. असते. धर्मेंद्र राखी बांधते. तुझ्याकडे स्टँड असतं तर मी तुझी स्टोरी हे केली असते. रक्षाबंधन का बरं साजरी केली जाते? काय, कशा, कुठून सुरुवात झाली रक्षाबंधनची? टाकलं मी नाही गाणं. याच्यात नाही येत. ओमची राखी खाऊ दे ना गो बाई नको ना. आवाज होतील तर होतील. 15 दिवस लागत नाही तर महिना लागो. माझं तुला मी तर उलटा आशीर्वाद देते. तुझेच पैसे तुला एक 500 तू घे मम्मीला 500 दे. नाही ग, ताट खाली नको देऊ, थांब रे. अरे बाई आहे त्याच्यात पैसे तू. आहेत दे ना ते 500 दे, आईला दे. अगं मला कसं नाही तुला देते. नाही मला नको. नाही नाही ऐकत जाय. तर चला, आम्ही सगळे आज आताच आईकडनं आलो. 5-10 मिनटे झाले आईकडनं येऊन. गौरीने पण कपडे चेंज केले आणि आजचा दिवस आज थोडासा मी जो प्लॅन केला होता त्यानुसार काहीच झालं नाही. कारण की माझं डोकं खूप एका साईडने दुखत होतं आणि माझं डोकं दुखत असल्यामुळे ना मला कुठलाच व्हिडिओ बनवायचं काहीच मला बनवता नाही आला. कारण की डोकं दुखत असल्यावर मन नाही लागत कशामध्येच की व्हिडिओ बनवूया काय. तर जसं की मी सांगितलं होतं की पुरणपोळीचा स्वयंपाक तर केला, पण जेवण पण नाही केलं आणि आईला डबा घेऊन गेले. पण बाबांना, माझ्या सासऱ्यांना डबा दिला आणि परत घरात मुलं जेवले. मी पण थोडंसं खाल्लं, पण जसं नेहमी मी जेवण करते तसं काही जेवण केलं नाही. हे डोकं जे आहे इतकं, डोळे आणि डोकं खूप दुखते आजकाल आणि सारख्या मला गोळ्या घ्याव्या लागतात. ते मला डॉक्टरांकडे जावंच लागेल आता, कारण की खूप डोकं दुखतं आहे, राहून डोकं दुखतं आहे माझं. आणि दुसरी गोष्ट अशी की मी जो प्लॅन केला होता की खूप मस्त मजा करेन, चांगली तयारी करेन, व्हिडिओ बनवेन, आईकडे जाईल, बाबांकडे जाईल,
गेले तर होते, पण आईकडेच गेले, बाबांकडे गेले नाही. आणि जसं की बाबा म्हणजे माझे सासरे, त्यांच्याकडे गेले नाही. त्यांनाच मी उद्या बोलवले इकडे नाश्ता करायला, जेवायला. ते उद्या येतील. कारण की आज माझं डोकं बिलकुल पण मला काहीच व्हिडिओ बनवायची मनस्थिती नव्हती, म्हणून काही बनवलं नाही. तर हा आजचा दिवस असंच एकदम जो विचार केला होता तसं काही झालं नाही, सगळं काही फ्लॉप झालं. आणि व्हिडिओ थोडक्यातच मी बनवलेला आहे आजचा. तर हा व्हिडिओ मी एडिटिंग करून टाकेल. तर बघत राहा महाराष्ट्राची गौरी. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.